हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो पार्ट बघणार आहोत तो आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता ॲक्च्युली स्टुडंट्स ही जी कन्सेप्ट आहे ती आपण याच्या आधी डिस्कस केलेली आहे. याचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरून आपण न्यूमरिकल्स पण ह्याच चॅप्टरमध्ये सॉल्व केलेली आहेत, पण ॲज अ स्पेशल और डिफरंट कन्सेप्ट म्हणून आपण आज ती बघणार आहोत. आणि हा देखील पार्ट तुमचा 9th 10th 11th 12th ह्या सगळ्या स्टँडर्डमध्ये तुम्ही जे नॉलेज शिकणार आहात त्याचा बेस म्हणून हे व्यवस्थित समजून घ्या. ओके, सो द पार्ट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नावावरूनच तुम्हाला याची डेफिनिशन काय आहे किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय आहे हे कळलंच असेल. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशनमध्ये मूव्ह होत असतो, वेन अन ऑब्जेक्ट इज मूविंग विथ अ युनिफॉर्म वेलॉसिटी और युनिफॉर्म स्पीड अलॉंग अ सर्क्युलर पाथ. सर्क्युलर पाथमध्ये जेव्हा केव्हा एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशन दाखवत असतो तेव्हा त्याची मोशन ही युनिफॉर्म असते. अशी साधी सोपी कन्सेप्ट याची आहे. मग कोणतंही ऑब्जेक्ट जे सर्क्युलर मोशनमध्ये आहे आणि युनिफॉर्मली फिरतं आहे असं हे सगळं एक्झाम्पल्स तुम्ही याची एक्झाम्पल्स म्हणून सांगू शकता. जसं की कोणते कोणते ऑब्जेक्ट्स आठवा बरं की जे सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहेत आणि सेम स्पीडनं फिरत आहेत. तर सेम स्पीडनं फिरणारा फॅन, ओके, मेरी गो राऊंड तुम्ही बघितलं, सेम स्पीडनं फिरणारं मेरी गो राऊंड, किंवा अर्थच्या भोवतीनं मूव्ह होणारा जो मून आहे, किंवा सनच्या भोवतीनं मूव्ह होणारे सगळे जे प्लॅनेट्स आहेत, या सगळ्या एक्झाम्पल्स तुम्ही सांगू शकता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे. मग हाऊ विल यू डिफाईन दिस युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? वेन an object is having किंवा ऑब्जेक्ट इज मूविंग म्हणू आपण, विथ युनिफॉर्म वेलॉसिटी किंवा स्पीड. आता इथे स्पीड म्हणू आपण किंवा वेलॉसिटी, कोणताही शब्द तुम्ही यूज करू शकता. युनिफॉर्म स्पीड along a circular path. जेव्हा केव्हा एखादा ऑब्जेक्ट युनिफॉर्म स्पीडनं किंवा वेलॉसिटीनं मूव्ह होत असतो अलॉंग अ सर्क्युलर पाथ. मग तुम्ही सपोज सेम स्पीडनं जर एखाद्या ट्रॅकला राऊंड मारला असेल तर ते देखील युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होऊ शकते. एक्झाम्पल्स काय काय सांगणार याची सांगा बरं. मोशन ऑफ अर्थ. तुम्हाला याच्यावरती 2 or 3 मार्क्ससाठी शॉर्ट नोट विचारली जाते. सो तिथे तुम्हाला अशा पद्धतीने डेफिनिशन लिहून 3 ते 4 एक्झाम्पल्स ही लिहायची आहे. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. अर्थ किंवा प्लॅनेट्स म्हटलं तरी चालेल तुम्ही तिथे. त्यानंतर मोशन ऑफ हँड्स ऑफ क्लॉक. घड्याळाचे काट्यांची मोशन, ती देखील युनिफॉर्म असते, सेम स्पीडनं ते फिरत असतात. त्यानंतर मोशन ऑफ अ फॅन मूविंग विथ युनिफॉर्म स्पीड. जर एखादा फॅन सेम स्पीडनं फिरत असेल तरच त्याची मोशन ही युनिफॉर्म असते. समजा तुम्ही फॅन ऑन केलात तर त्याची स्पीड हळूहळू वाढत जाते, सो ती युनिफॉर्म मोशन नाही. इक्वल टाईममध्ये इक्वल त्याचा स्पीड असायला हवा. शिवाय जर फॅन तुम्ही ऑफ करताना सुद्धा हळूहळू त्याची मोशन कमी कमी होत जाते, सो ती देखील स्पीड जो आहे तो कमी कमी होत जातो. सो ते देखील त्याची युनिफॉर्म मोशनमध्ये तुम्ही सांगणार नाही. एका कंटिन्युअस सेम स्पीडनं फिरणारा जो फॅन असतो त्याची मोशन ही युनिफॉर्म असते. मगाशी
सो हे कन्सेप्ट झाली युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची. आता जेव्हा एखादा ऑब्जेक्ट या प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होत असतो तर तेव्हा त्या ऑब्जेक्टनं कव्हर केलेला डिस्टन्स जो आहे किंवा त्यानं एरिया जो आहे तो एरिया किंवा त्यानं कव्हर केलेला डिस्टन्स हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला वापरायचा आहे तो आहे सर्कम्फरन्स अपॉन टाइम. या फॉर्म्युलाचा यूज करून तुम्ही पर्टिक्युलर ऑब्जेक्टनं कव्हर केलेला एरिया फाइंड आउट करू शकता. फॉर एक्झाम्पल सपोज एक ऑब्जेक्ट आहे जे ह्या पद्धतीनं सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असेल. हा सर्क्युलर पाथ आहे असं समजा. तुम्हाला आठवत असेल स्वरालीचं एक एक्झाम्पल आपण डिस्कस केलं होतं बघा ह्या चॅप्टरच्या मध्ये नाही का. त्याचं आपण तिनं कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण ह्या जो सर्क्युलर पाथ होता त्याचा सर्कम्फरन्स काढून एरिया फाइंड आउट केलेला होता. सो तेच पार्ट इथे आहे. हे ऑलरेडी आपलं ह्याच चॅप्टरमध्ये झालेलं आहे. हां, पण तो फक्त आपण सर्क्युलर पाथमधला असणार त्याची व्हिलॉसिटी ह्या पद्धतीनं बघितलेलं होतं आणि इथे आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन याच्यामध्ये बघतोय. सो जर एखादा ऑब्जेक्ट एका पर्टिक्युलर सर्क्युलर पाथमधून फिरत असेल आणि त्या सर्क्युलर पाथची रेडियस सपोज आर इतकी असेल आणि या आर एवढ्या रेडियस असणाऱ्या पाथमधून फिरताना त्याने टी एवढा टाईम यूज करून सपोज ह्या ए पॉईंटपासून त्यानं मूव्ह करायला सुरुवात झाली आणि परत टी एवढ्या टाईमनंतर तो परत ए ह्या पोझिशनपाशी आला तर त्यानं कव्हर केलेला जो एरिया आहे किंवा त्यानं कव्हर केलेला डिस्टन्स जे आहे ते आपण या फॉर्म्युलाचा यूज करून काढू शकतो. दॅट इज सर्कम्फरन्स अपॉन टाईम म्हणजेच 2πr अपॉन टी. पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, आर म्हणजे हे स्पेसिफिक तुम्हाला रेडियस जी दिलेली असते ती. सो हा फॉर्म्युला यूज करून आता तुम्हाला एक्झाममध्ये ह्याच्यावरती न्यूमरिकल्स जेव्हा विचारले जातात सो कधी कधी रेडियस डिरेक्टली देतात किंवा डायमीटर देतात. नीट न्यूमरिकल वाचायचं. आपल्याला रेडियस प्रोव्हाइड केली आहे की डायमीटर प्रोव्हाइड केला आहे. जर डायमीटर प्रोव्हाइड केला असेल तर काय करणार सांगा, त्याचा हाफ रेडियस असते होय की नाही. सो इफ डायमीटर हॅज बीन गिवन देन यू हॅव टू मेक इट हाफ टू नो द रेडियस आणि मग ती रेडियस कन्सिडर करायची आणि मग तिथं या फॉर्म्युल्यामध्ये ती व्हॅल्यू पुट करायची. सो हा फॉर्म्युला झाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ऑब्जेक्ट असताना त्यांना कव्हर केलेला एरिया किंवा डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी. आता याच्यानंतरची जी कन्सेप्ट आहे ती आहे फोर्स. आता हा जो फोर्सची कन्सेप्ट आहे ती आपण याच्या आधी 8th स्टँडर्डमध्ये जी शिकलेली आहे तीच कन्सेप्ट इथं आहे. तीच कन्सेप्ट तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये आणि परत पुढं 10th 11thमध्ये पण येणार आहे. मी मुद्दामून तुम्हाला यासाठी सांगते की कोरिलेट करायला शिका. नॉलेज जे आहे ते कोरिलेट जेव्हा आपण करतो तर तेव्हा ते तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स पण कळतं. असं बरेचदा मुलं करतात की एक्झाम आली की तेवढ्यापुरता अभ्यास केल्यासारखं करतात आणि नंतर परत सोडून देतात. एक्झाम झाली आणि सपोज 2-3 दिवसांनी त्यांना विचारलं तर त्यांना सांगता येत नाही आपण तुम्ही जे जे शिकलेला होतात ते. आणि हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे प्रत्येक वेळेस त्याचं कोरिलेशन हे सांगत असते. आता ही जी कन्सेप्ट फोर्स म्हणजे काय, फोर्सचे टाईप्स हे सगळे टाईप्स आपण 8th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत तेच इथे आहे. सो हे बघताना 8th स्टँडर्डची पण टेक्स्टबुक्स तुम्ही रेफर करा. आता फोर्स कशाला म्हणायचं रे. सो फोर्स इज नथिंग बट एनी पुश or pull on an object. एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला जर आपण पुश करत असू किंवा पुल करत असू तर वी आर अप्लाइंग अ फोर्स ऑन इट. इजंट इट. फोर्स अप्लाय करतो म्हणजे काय करतो, आयदर त्याला ढकलतो, ओढतो, उचलतो. इजंट इट. सो त्या सगळ्याला आपण फोर्स असं म्हणणार. अशी साधी सोपी डेफिनिशन आहे फोर्सची. आता हा जो फोर्स आहे तो फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण जेव्हा अप्लाय करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात सांगा बरं. एखाद्या ऑब्जेक्टवरती मी फोर्स अप्लाय केला आहे. समजा हे ऑब्जेक्ट माझ्या हातात आहे. या ऑब्जेक्ट जेव्हा आता हे आहे इट इज इन स्टेडी पोझिशन, हलतंय का नाही.
आता मी या ऑब्जेक्टवरती इथून ह्याला ढकललं, पुश केलं, काय झालं रे, काय चेंज झाला? तो आधी इथं होता, आता जर असा पुढं गेला, इट मीन्स त्याची पोझिशन चेंज झाली. येस. सो जेव्हा केव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो, आयदर त्याची पोझिशन चेंज होते, त्याची डायरेक्शन चेंज होते. सरळ चालला एखादा ऑब्जेक्ट आणि मी इकडून त्याला ढकललं, सरळ पाथ सोडून तो इकडे वळेल, डायरेक्शन चेंज होते. त्यानंतर त्याची व्हेलॉसिटी चेंज होते. फोर्स अप्लाय केला, जोरात एखादी गाडी चालली, मी ब्रेक दाबला, काय झालं? व्हेलॉसिटी चेंज झाली. कधी कधी डायरेक्शन आणि व्हेलॉसिटी दोन्ही देखील चेंज होतात. एखाद्या ऑब्जेक्टचा साईज किंवा शेप चेंज होतो. एखादा कागदाचा तुकडा आहे, सपोज हे माझ्या हातात आहे, मी ह्याच्यावरती फोर्स अप्लाय केला, ह्याचा शेप, ह्याचा साईज दोन्ही चेंज झाले. इजंट इट? सो जेव्हा केव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतो, देन त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात बघा. आयदर दॅट ऑब्जेक्ट मूव्स किंवा चेंजेस इट्स, change in position or velocity, direction, shape, size, या सगळ्यांमध्ये चेंजेस होतात जेव्हा केव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स अप्लाय करतो. पोझिशन चेंज होते, वेलॉसिटी चेंज होते, डायरेक्शन चेंज होते, शेप, साईज, ह्या सगळ्यामध्ये चेंजेस होतात. आता या फोर्सचे आपण 2 टाईप्स देखील शिकलेलो होतो बघा, आणि त्याचे काय नावं होती? एक होता प्रकार बॅलन्स्ड फोर्स आणि दुसरा प्रकार अनबॅलन्स्ड फोर्स. आता बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय, हे 8वीमध्ये झालेलं आहे. जस्ट आपण रिकॉल करतोय. टग ऑफ वॉर आठवा. रस्सी खेच खेळता ना तुम्ही, तेव्हा दोन्हीकडून तुमचे कॉम्पिटिटर्स आणि तुमचे फ्रेंड्स जे काय असतील ते ओढत असतात ती रस्सी. जेव्हा दोन्ही साईडचे फोर्सेस इक्वल असतात तेव्हा बॅलन्स असतो. म्हणजे इकडं पण कुणी पडत नाही आणि इकडं पण कुणी पडत नाही. दोन्हीकडचे फोर्सेस हे जेव्हा इक्वल असतात तेव्हा. समजा एकीकडचा फोर्स कमी झाला, एखाद्याच्या हातातनं रस्सी निघाली, सुटली, तर काय होतं? ह्या बाजूचा फोर्स कमी झाला, मग इकडचा फोर्स जेव्हा असेल तो वाढणार, म्हणजेच काय झाला? अनबॅलन्स झाला. ओके. मग बॅलन्स फोर्स म्हणजे काय बघा, की जेव्हा केव्हा whenever 2 forces are acting on a particular object and but ते कसे ॲक्ट होतात, की त्या दोन्ही फोर्सेसचे मॅग्निट्यूड ही सेम असते बट डायरेक्शन अपोजिट असते. इक्वल मॅग्निट्यूडचे बट अपोजिट डायरेक्शनचे फोर्स जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती ॲक्ट होतात तेव्हा त्याला म्हणायचं बॅलन्स्ड फोर्स. टग ऑफ वॉर खेळताना दोन्हीकडे फोर्स इक्वल असले तो फोर्स झाला बॅलन्स्ड फोर्स. मॅग्निट्यूड इक्वल, त्यांची ताकद, त्यांची स्ट्रेंथ ही इक्वल आहे पण डायरेक्शन अपोजिट आहे. सेम दोरीवरती इक्वल ताकद 2 वेगवेगळ्या डायरेक्शननी अप्लाय केली, तो झाला बॅलन्स्ड फोर्स. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, एक साईडचा फोर्स कमी पडला, जोर जर कमी पडला तेव्हा दुसऱ्या बाजूचा जोर जेव्हा जास्त होईल तो झाला अनबॅलन्स्ड. आणि जेव्हा अनबॅलन्स होतो तर इकडचे राहतात आणि इकडच्या बाजूचे सगळे खाली पडतात, है ना? हे तुम्ही खेळलाय सगळेजण. सो आता ह्याच्यावरून बॅलन्स्ड अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय झालं? बॅलन्स फोर्सची तर डेफिनेशन मी सांगितली की whenever 2 forces are acting on a particular object in which are equal in magnitude but opposite in direction. आणि अनबॅलन्स्ड फोर्समध्ये काय सांगणार की when 2 forces are acting on a particular object which are having unequal फोर्स, किंवा ते जे आहेत ते अनइक्वल फोर्सेस आहेत. when 2 unequal forces, असं सरळ सांगा, when 2 unequal forces are acting on a particular object then it is having unbalanced force. आता मी काय सांगते ऐका हां. जेव्हा केव्हा एखादं पर्टिक्युलर ऑब्जेक्ट स्टेडी आहे, तुमच्या आजूबाजूला असणारे स्टेडी ऑब्जेक्ट्स बघा, आठवा. आता हेच एक्झाम्पल घ्या, माझ्या हातात हे डस्टर आहे विच इज स्टेडी.
जेव्हा केव्हा मी म्हणते पर्टिक्युलर ऑब्जेक्ट स्टेडी आहे, दॅट टाईम अ बॅलन्स्ड फोर्स इज ॲक्टिंग ऑन इट. सगळ्या बाजूनी इकडून 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 खालून हे सगळे फोर्सेस बॅलन्स्ड आहेत, म्हणजेच इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत आणि अपोजिट डायरेक्शन आहेत. या बाजूचा अपोजिट, दोन्ही इक्वल, इकडचा फोर्स इक्वल अपोजिट, म्हणून हे ऑब्जेक्ट स्टेडी आहे. आता मी जेव्हा याला इकडून ढकललं, काय केलं रे मी याच्यावरती, एका बाजूनं फोर्स वाढवला, इजंट इट. वाढवला म्हणजे अनबॅलन्स झाला ना. आधी सगळे इक्वल होते म्हणून हे एका जागी होतं, आता मी एका बाजूनं जास्त फोर्स लावला, ढकललं म्हणजेच तिथे अनबॅलन्स झाला आणि ह्या डस्टरनं स्वतःची जागा सोडली. म्हणजेच काय, ह्याच्यावरनं तुम्हाला काय कळतंय बघा, की जेव्हा केव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती बॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होत असतो, दॅट टाईम दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट इज स्टेडी. तुम्ही जगातलं कोणतंही ऑब्जेक्ट घ्या, जेव्हा ते स्टेडी असतं, इट मीन्स त्याच्यावरती ॲक्ट होत असणारा फोर्स कोणता आहे, बॅलन्स्ड फोर्स. तुम्ही आता ह्या क्लासरूमच्या भिंतीच बघा, कुठल्याही भिंती एका जागी आहेत, त्याचा अर्थ काय, त्याच्यावरती असणारा एअरचा जो प्रेशर आहे आतून बाहेरून ते इक्वल आहे, म्हणून ह्या भिंती स्टेडी आहेत. समजा मी ह्या खोलीमध्ये सगळी असणारी एअर काढून घेतली, म्हणजे इथलं एअरचं प्रेशर कमी होईल, बाहेरचं एअरचं प्रेशर वाढेल, मग काय होऊ शकेल, ह्या भिंती सगळ्या आत कोलॅप्स होतील की नाही. जे स्टेडी आहेत ऑब्जेक्ट्स ते काय, त्याच्यावरती कोणता फोर्स आहे, बॅलन्स्ड फोर्स. आणि जेव्हा केव्हा एखादं पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मोशनमध्ये असतं, मूव्हिंग असतं, तेव्हा त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स हा अनबॅलन्स्ड असतो. आले दोन्ही कन्सेप्ट्स लक्षात. बघा आता बॅलन्स्ड फोर्स कशाला म्हणायचं, व्हेन टू फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन अ बॉडी. आता याच्यामधला इक्वल मॅग्निट्यूड आणि अपोजिट डिरेक्शन हे दोन वर्ड्स इम्पॉर्टंट आहेत. ओके, हॅविंग इक्वल मॅग्निट्यूड अँड अपोजिट डिरेक्शन. तर ते झाले बॅलन्स्ड फोर्सेस. जगातलं कोणतंही ऑब्जेक्ट जे स्टेडी आहे त्याच्यावरती असणारा फोर्स बॅलन्स्ड आहे. आणि अनबॅलन्स्ड म्हणजे काय म्हणूयात, व्हेन अनइक्वल फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन अ बॉडी देन दे आर अनबॅलन्स्ड फोर्सेस. सगळ्या मूव्हिंग ऑब्जेक्ट्स ह्या कशामुळे आहेत, तर ड्यू टू अनबॅलन्स्ड फोर्स. हे दोन कन्सेप्ट लक्षात आल्या, बॅलन्स्ड फोर्स, अनबॅलन्स्ड फोर्स. फोर्स म्हणजे काय, आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याचं पण मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. हां, ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये एक छोटासा पॉईंट मी विसरले सांगायचा, आणि तो म्हणजे काय आहे बघा, इथेच दाखवते. जेव्हा केव्हा एखादं ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशनमध्ये मूव्ह होत असतं, तर तेव्हा त्याची डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी जी आहे ती त्याच्या पोझिशनशी टँजेन्शियल असते. म्हणजे काय ते बघा, हे सांगण्यासाठी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं, एक छोटासा कार्डबोर्ड पेपर घ्यायला सांगितला आहे आणि त्याच्या एका एंडवरती एक कॉईन सपोज आपण इथं ठेवलं, आणि हे जेव्हा तुम्ही मूव्ह कराल, गोल फिरवाल, तेव्हा जेव्हा हे कॉईन खाली पडेल तर ते त्याच्या असलेल्या पोझिशनला, म्हणजे ह्या इथं आहे ना, सो ह्या पोझिशनशी टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये मूव्ह होणार आणि इथं पुढं जाऊन पडणार. सो तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो की ह्याच्यावरून काय एक पॉईंट आहे तो सांगते की व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट मूव्हिंग with uniform circular motion
इज टँजेन्शियल टू इट्स पोझिशन. ते ऑब्जेक्ट ज्या पोझिशनमध्ये आहे त्या पोझिशनपासून 90 डिग्रीजमध्ये त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन असते. तुम्ही स्टुडंट्स गाडीला किंवा सायकलीला असणारे मडगार्ड्स बघितलेत. मडगार्ड्स जे असतात ते बॅक साईडला असतात, आपल्या चाकाच्या बॅक साईडला, इजंट इट. जेव्हा केव्हा मग त्याच्यासाठीचं देखील रिझन हेच आहे की जेव्हा आपली गाडी अशी रस्त्यावरून जात असेल तेव्हा गाडी जशी पुढे जाईल तसं चाकात अडकलेला चिखल तो या डायरेक्शननं, टँजेन्शियल डायरेक्शननं मूव्ह होणार आणि त्याच्यामुळे तो इकडे तिकडे उडू नये ह्यासाठी ते मडगार्ड बघा बरोबर इथे मागच्या बाजूला बसवलेले असतात. म्हणजेच सपोज हे तुमच्या गाडीचं चाक आहे, खाली चिखल आहे सगळा. आता हे जेव्हा वरती असताना फिरताना उडून येईल ते कुठं उडून पडणार? मागच्या बाजूला पडणार, बरोबर. आणि म्हणून हे मडगार्ड्स आपल्या गाडीचे इथे बसवलेले असतात. इथे हे झालं. किंवा कोणताही ऑब्जेक्ट जेव्हा सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो तर त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन कुठं झाली? सपोज तो इथं आहे तर तो इथून 90 डिग्रीजमध्ये, म्हणजे अशा पद्धतीनं जाईल. इथं आहे तर इथून 90 डिग्रीजमध्ये, इथं असेल ऑब्जेक्ट तर इथून 90 डिग्रीजमध्ये. सो त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जेव्हा युनिफॉर्म मोशनमध्ये फिरत असतो सर्क्युलर मोशनमध्ये तर तेव्हा त्याची व्हेलॉसिटी ही त्याची जी काही तो ज्या पोझिशनला आहे तिथून 90 डिग्रीजमध्ये त्याची व्हेलॉसिटी असते. तुम्ही सुरीला वगैरे धार देताना जे बघितलेलं असेल त्यातसुद्धा बघा ज्या ठिणग्या पडतात त्या अशाच 90 डिग्रीजमध्ये जात असतात पुढे. मुद्दामून ऑब्झर्व करत चला आजूबाजूला जे असतं आपल्या गोष्टी. बरेचदा आपण त्या व्ह्यूनं बघत नाही त्या गोष्टींची. सो आलं लक्षात तुमच्या? आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, जेव्हा ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशनमध्ये फिरत असतो अलॉंग अ सर्क्युलर पाथ देन इट इज हॅव्हिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हे त्याचे एक्झाम्पल्स. जेव्हा ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशनमध्ये फिरतोय तर तेव्हा त्याचे व्हेलॉसिटीची डायरेक्शन ही काय असते? तो ज्या पोझिशनला आहे तिथून 90 डिग्रीजमध्ये, ज्याला आपण टँजेन्शियल असं म्हणतो. हे पॉईंट झाले. त्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट बघितली फोर्स कशाला म्हणायचं आणि त्याचे हे 2 टाईप्स. ऑलरेडी हे टाईप्स आपण 8th शिकलेलो होतो, ते परत आपण 9th बघितलेले आहेत. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्या पुढचा पॉईंट बघूयात.